नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुठली पदं आहेत, अर्ज कसा करायचा, लास्ट डेट काय आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, जिल्हा परिषद धुळे या जिल्हा परिषदसाठी सध्या जाहिरात आलेली आहे. तुमची झडपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर पाहू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे आणि आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही जाहिरात पाहू शकतात किंवा arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती देखील तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात पाहायला भेटेल. बघू शकता, या ठिकाणी धुळे NHM अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे 2024-25 साठी. इथं तुम्हाला PDF फाईल देखील भेटेल. तर बघा, ही जी जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये NHM अंतर्गत आहे. आपल्याला माहिती असेल, NHM मध्ये जी कंत्राटी बेसिसवरती पदं भरली जातात 11 महिन्याच्या कालावधीसाठी, त्या पद्धतीची ही जाहिरात ठेवण्यात आलेली आहे. तर संपूर्ण पदं कुठली कुठली आहे डिटेलमध्ये आपण माहिती बघूयात. त्याचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याचसोबत या पदांसाठी तुम्हाला माहिती असेल की एक्झाम होत नाही, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जातं. तर बघा, 15 कॅडरची टोटल पदं भरली जात आहेत. 15 नंबरचं पद भरलं जात आहे. अकाउंटंटचं एकच जागा असणार आहे. हे जे तुमचं जॉब लोकेशन असणार आहे बघा, DHO या ठिकाणी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर म्हणजे आरोग्य अधिकारी कार्यालय जे आहे त्याच ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. या पदासाठी 18,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला आहे. याच्यामध्ये बघू शकता, एक्सपिरियन्स कुठलाही मागितलेला नाही. डायरेक्टली तुमचं BCom झालं आहे आणि टॅली झालेलं आहे, तर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर 14 नंबरचं पद आहे बघा, काउन्सलरचं. आता यामधलं एक पद त्यांनी या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे, ते देखील पुढं सांगतो तुम्हाला. शुद्धीपत्रक आलं आहे त्याचं. बघा, काउन्सलरसाठी तुमचं या ठिकाणी RH म्हणजे रिजनल हॉस्पिटल जे प्रादेशिक रुग्णालय आहे त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. तुमचं MSW झालेलं आहे, तर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, 13 नंबरचं पद आहे फॅकल्टी मॅनेजर, एक जागा आहे. तर हे जे पद आहे बघा, याच्यामधलं एक पद त्यांचं फॅकल्टी मॅनेजर या पदाची एक रिक्त पदाची जाहिरात तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आलेली आहे. अनुक्रमांक 13 फॅकल्टी मॅनेजर हे पद जे आहे या ठिकाणी त्यांनी रद्द केलेलं. त्याचं शुद्धीपत्रक देखील आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती काढलेले बघू शकता, जिल्हा परिषद धुळेचं. तर फॅकल्टी मॅनेजर हे पद त्यांनी या ठिकाणी रद्द केलेलं आहे. ज्याला 25,000 स्टार्टिंग पेमेंट होता, ज्यांचं BTech झालेलं आहे किंवा BE झालेलं आहे इलेक्ट्रिकल, त्या एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी हे पद ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढचं पद बघा, 12 नंबरचं जे आहे. आता याच्यामध्ये एकच त्यांनी पद सांगितले बघा. 2/9 ही जाहिरात आलेली होती आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर. तरी सदर जाहिरातीमधील नमूद क्रमांक 13 नुसार फॅकल्टी मॅनेजर या रिक्त पदाची जाहिरात जी आहे ती रद्द करण्यात आलेली. एकच पदाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचं पद आहे 12 नंबरचं बघा, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ. या पदासाठी देखील तुमचं MBBS झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन इन हेल्थमध्ये झालं आहे, ज्याच्यामध्ये बघा BMS वगैरे असेल, MPS असेल, हे जे आहे या ठिकाणी बघू शकता हेल्थमध्ये झालेलं आहे. MHA असेल तर त्यांना अप्लाय करता येणार आहे. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 35,000 पर मंथ इतकं असणार आहे. एकच जागा या पदासाठी देखील ठेवण्यात आलेली आहे. हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशनमधून तुमचं झालेलं आहे, तर अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा, महत्त्वाचं पद आहे पुढचं, ते म्हणजे स्टाफ नर्स 11 नंबरचं. या पदासाठी भरपूर साऱ्या वॅकेन्सी आहेत. या ठिकाणी पाहू शकता, NCDमध्ये 6 आहेत, ट्रॅव्हल डिपार्टमेंटमध्ये 2 आहेत, L2 मध्ये 1 आहे. त्यानंतर प्लेटिव्ह केअरमध्ये 2 आहेत, NRCS त्या ठिकाणी 2 आहेत, SNCU मध्ये 2 आहेत, KMC मध्ये 2 आहेत. त्यानंतर NPNCD कॅथ लॅबमध्ये 7 वॅकेन्सी आहेत. आता पुढे हे जे लिहिलेलं आहे बघा, PSC म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जे आहे त्या ठिकाणी वॅकेन्सी आहे. RH म्हणजे रिजनल हॉस्पिटल आहे, DS म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, RH. त्यानंतर बघा, GMC जे असतात त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. DS म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तर स्टाफ नर्ससाठी तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे, तर 20,000 स्टार्टिंग या पदासाठी आहे. GNM BSc नर्सिंगसाठी तुम्हाला ह्या वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहे. याला देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. कॅटेगरी वाईज देखील वॅकेन्सी आहेत, ते तुम्हाला पुढं सांगणार आहे. त्यानंतर पुढचं 10 नंबरचं पद ठेवण्यात आलं आहे बघा, ॲडोलॉजिस्टचं. एकच जागा आहे, DS या ठिकाणी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन आहे. डिग्री इन ॲडोलॉजीमध्ये तुमची झालेली आहे, फक्त डिग्री मागितलेली आहे. एक्सपिरियन्स या ठिकाणी उल्लेख नाही. 25,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. परंतु एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शनसाठी जास्त फायदा असणार आहे, त्याचे मार्क्स तुम्हाला दिले जातात. त्यानंतर बघा, मेडिकल ऑफिसर MBBS साठी देखील वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक या ठिकाणी डिपार्टमेंटला वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत आणि जॉब लोकेशन इथं दिलेलं आहे. MBBS झालेलं आहे तर 60,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा, ऑप्थॅल्मॉलॉजिस्टची पोस्ट आहे. याच्यासाठी देखील MS ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट झालेलं आहे किंवा DOMS झालेलं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
आता त्यानंतर सर्जनच्या, फिजिशियनच्या, रेडिओलॉजिस्टच्या, पेडिट्रिशियन असतील, ह्या सर्व बाकीच्या जी पदं आहेत ती MD लेवलच्या, MS लेवलची पदं या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. तर याची जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती देखील ही तुम्हाला जाहिरात पाहायला भेटेल. तर बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण NHM म्हणतो, 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मात्र ही पदं जी आहेत ती भरली जातात. त्याची जाहिरात या ठिकाणी ही आलेली आहे. आता डिटेलमध्ये बघा, तुम्हाला जर या ठिकाणी जनरल, फिमेल, एक्स सर्व्हिसमॅन, त्याचसोबत तुमचे कॅटेगरी वाईज वॅकन्सी पाहिजे असतील तर त्याचा टेबल या ठिकाणी तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. त्यानुसार देखील तुम्ही वॅकन्सी बघू शकतात. आता पाहू शकता, ही जी जाहिरात आहे याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय नाही करायचं तर ऑफलाईन पद्धतीनेच ॲप्लिकेशन त्यांनी ठेवण्यात आलेली आहेत. संपूर्ण डिटेल माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे. राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. तर बघा, उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे येथे बघा 2 सप्टेंबरपासून ते 12 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीच्या दिवशी वगळून व्यक्तिशः सादर करावेत असं म्हटलेलं आहे. तर बघा, तसं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, व्यक्तिशः सादर करावं असं या ठिकाणी मात्र त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना 150 रुपये फीज आहे, राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फीज आहे. हा DD तुम्हाला या नावाने काढायचा आहे आणि तो या ठिकाणी अर्जासोबत जोडायचा आहे. त्याचसोबत या ठिकाणी टपालाचं तिकीट लावून अर्जासोबत ते देखील जोडायचं आहे. एक कोरा लिफाफा देखील द्यायचा आहे असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत 12 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट असणार आहे. त्याच्यानंतर पुढची संपूर्ण प्रक्रिया जी आहे या ठिकाणी तुमची वेटिंग लिस्ट वगैरे, त्याचबरोबर आक्षेप वगैरे त्याच्यावरती लिस्टवरती सर्व मागवले जातील आणि आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती वेळोवेळी या ठिकाणी संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली जाईल असं सांगितलेलं आहे. त्यासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल त्याची देखील. आता बघा, याच्यासाठी तुमचं सिलेक्शन कसं असणार आहे. जसं की बघा, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनचे 50 गुण तुम्हाला दिले जाणार आहेत. तुमचा PG डिप्लोमा वगैरे असेल तर 5 गुण दिले जाणार आहेत. डिग्री तुमची झालेली आहे तर 10 गुण दिले जाणार आहेत. टोटल एज्युकेशनचे असे 50 गुण तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे वेगळे गुण आहेत तुम्हाला. एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर त्याचे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे मार्क्स तुमच्या या ठिकाणी दिले जाणार आहेत. 2 मार्क्स या ठिकाणी बघा. तर प्रायव्हेट एक्सपिरियन्स असेल तर त्याचं देखील तुम्हाला या ठिकाणी मार्क्स दिले जाणार आहेत. त्यानंतर सब्जेक्ट नॉलेज, रिसर्च, अकॅडमिक नॉलेज असे या ठिकाणी तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज हे संपूर्ण मार्क्सनुसार तुमचं या ठिकाणी आहे. तर हे MBBSसाठी बघा. आणि बाकीचे जे पोस्ट आहेत त्यांचं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या शेवटच्या वर्षाचे मार्क्सचे 50 गुण, त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याचं 20 गुण आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तर 30 गुण, असे टोटल 100 मार्कानुसार तुमचं कट ऑफ जे आहे ते लावलं जाईल आणि त्याची लिस्ट लावून तुमचं सिलेक्शन जे आहे ती केलं जाणार आहे. तर ही संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धुळे जिल्ह्याची सध्या ही जाहिरात आलेली आहे, आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटेल. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.